नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर। आपल्या हिंदू धर्मात वनस्पतींमध्ये तुळशीला सर्वात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे। ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरांपासून दरिद्रता, क्लेश तसेच नकारात्मक ऊर्जा 4 पावले दूरच राहत असते। हिरवीगार बहरणारी तुळस दर्शवते की आपल्या घरात सुखसमृद्धी किती आहे, आपण किती संपन्न आहोत हे आपल्या अंगणात असणाऱ्या तुळशीच्या झाडाला बघूनच कळते। जेथे तुळस असते तेथे श्रीहरी विष्णू निवास करतात, कारण तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व देण्यात आले आहे तेवढेच आयुर्वेदात आणि वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे। रोज तुळशीची पूजा करून तुळशीची पाने खाल्ल्याने व्यक्ती अनेक आजारांपासून दूर राहत असतो। दररोज तुळशीला जल अर्पण करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। ज्या घरांच्या महिला तुळशीची पूजा करत नाही त्या घरात सदैव क्लेश असतो आणि नेहमी पैशाची कमतरता भासते। श्रीहरी विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे। तुळशीपत्र न ठेवलेला प्रसाद ते स्वीकार करत नाही। विष्णू पुराणात तुळस लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहे। जर तुमच्या घरात तुळस आहे तर तुम्हाला ह्या नियमांचे अवश्य पालन केले पाहिजे, तरच आपल्याला तुळशी पूजन करण्याचे पूर्ण लाभ मिळत असतात। शास्त्रात तुळशीला फक्त वनस्पती म्हटले नाही तर विष्णुप्रिया म्हणून संबोधन करण्यात आले आहे। विष्णू पुराणानुसार तुळशीची पूजा सर्वप्रथम विष्णूंनी केली होती। आज आपण तुळशीशी निगडीत काही नियम बघणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तुळशीची पाने तोडण्याचे काही नियम आहेत, तसेच तुळस कोणत्या जागेवर ठेवावी आणि कोणत्या प्रकारची तुळस घरात लावावी, कारण शास्त्रांमध्ये तुळशीचे 5 प्रकार सांगण्यात आले आहेत। जर का तुम्ही ह्या नियमांचे पालन केले तर माता लक्ष्मीची अवश्य आपल्यावर कृपा होते। आपण या नियमांचे पालन न करता तुळस लावली तर तुळशीचा अपमान होतो। शास्त्रानुसार बघितले तर तुळस कधीच घराच्या टेरेसवर ठेवू नये। तुळस घरात अशा ठिकाणी ठेवावे जेथून आपल्या घरात येणारी हवा तुळशीला स्पर्श करून घरात येईल, त्याबरोबर सकारात्मकतासुद्धा आपल्या घरात येते। टेरेसवर तुळस ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो। ज्या व्यक्तींच्या कुंडलीत बुध ग्रह चांगला नसेल त्यांनी कधीच तुळस टेरेसवर ठेवू नये। सकाळचे कोवळेवन 2 ते 3 तास तुळसवर पडेल अशा ठिकाणी तुळस ठेवावी, त्यामुळे तुळस हिरवीगार आणि टवटवीत राहते। घरात सकारात्मकता टिकून राहते। दुपारचे कडकडीत ऊनसुद्धा तुळशीवर पडायला नको, ज्यामुळे तुळशीला जास्त मंजुळा येतात आणि तुळशीची पाने पिवळी पडू लागतात। तुळशीजवळ शालिग्राम ठेवून त्याची पूजा करावी। तुळशीजवळ अथवा तुळशी वृंदावनात गणपतीची मूर्ती, शंकरजींची मूर्ती अथवा शिवलिंग ठेवू नये। या गोष्टी शास्त्रात निषिद्ध मानल्या आहेत। तुळशीवर टेरेसवरून पाणी पडणार नाही याकडे खास लक्ष दिले पाहिजे। घाण पाण्याजवळ अथवा बाथरूमजवळ तुळस लावू नये। कपडे धुण्याचे पाणी वाहत असेल अशा ठिकाणी तुळस लावू नये, किंवा धुवून टाकलेल्या कपड्यांचे पाणी त्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी। घराच्या दक्षिणेला तुळस ठेवू नये। ही दिशा शास्त्रानुसार तुळस ठेवण्यास अयोग्य आहे। उत्तर पूर्व दिशा तुळशीसाठी योग्य मानली जाते। पूर्वेला सुद्धा तुळस ठेवणे शुभ असते। तसेच उत्तर दिशा कुबेरांची दिशा असल्याने उत्तरेला तुळस ठेवल्यास धनात वृद्धी होते। तुळस नेहमी विषम संख्येत लावावी, म्हणजे 1, 3, 5 या संख्येत लावू शकता। पण जर का एकच तुळशीचे झाड असेल तर अतिउत्तम आहे, त्यामुळे तुळशीची चांगली काळजी घेतली जाते। तुळशीजवळ चप्पल, झाडू किंवा कचरा ठेवू नये। या गोष्टींमुळे नकारात्मकता निर्माण होते आणि माता लक्ष्मी रुष्ट होते। तुळशीचे 5 प्रकार शास्त्रात सांगितले जातात: राम तुळस, श्याम तुळस, रान तुळस, श्वेत तुळस आणि नील तुळस। नेमकी कोणत्या प्रकारची तुळस घरात लावावी, तर जास्त करून आपल्याला घरांमध्ये राम तुळस आणि श्याम तुळस बघायला मिळते। या व्यतिरिक्त दुसरी तुळस घरात ठेवणे अयोग्य मानले जाते। राम तुळशीचे पाने हिरवा रंगाची असतात। राम तुळस रामजींना अतिप्रिय आहे। राम तुळशीची पाने गोड असतात।
ही तुळस घरात लावल्यास घरात सुख समृद्धी नांदते. त्याशिवाय राम तुळशीचा उपयोग पूजेत केला जातो. कामधंद्यात बरकत हवी असेल, प्रगतीचे मार्ग मोकळे व्हावे असे वाटत असेल तर राम तुळस लावावी. आयुर्वेदात या तुळशीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. ही तुळस घराच्या उत्तर पूर्व दिशेला लावावी. आता दुसरी तुळस म्हणजे श्याम तुळस. ह्या तुळशीची पाने जांभळ्या रंगाचे असतात. थंडीच्या दिवसात ही तुळस सेवन करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सर्दी किंवा कफ झाल्यास श्याम तुळशीची पाने सेवन करावीत. तसेच दमा, उलट्या, कानदुखी, मधुमेह, अक्षरशः क्षयरोगातसुद्धा ह्या तुळशीचे सेवन केले जाते. कृष्णासारखा श्यामरंग असल्यामुळे कृष्ण तुळस असे म्हटले जाते. पूजेपेक्षा औषधीय स्वरूपात हिचा उपयोग जास्त केला जातो. तुळशीची खास काळजी घेतली पाहिजे, कारण तुळस आपल्याला शुभ अशुभ दोन्हीही संकेत देत असते. तुळस वाळणे म्हणजे आपले धन नको त्या ठिकाणी व्यर्थ खर्च होणार आहे हे आपल्याला संकेत मिळतात. वाळलेली तुळस घरात कधीही ठेवू नये. ज्या तुळशीवर जास्त मंजुळा येतात ती तुळस संकटात आहे असे मानले जाते. तुळस संकटात असली तर घरातील सदस्यही संकटात असतात आणि घरात नेहमी नाराजगीचे वातावरण असते. म्हणून तुळशीवर जास्त मंजुळा नसाव्यात. जास्त मंजुळा येत असतील तर त्या वेळोवेळी काढून टाकाव्यात. असे काही नियम पाळून जर का तुम्ही तुळस लावली तर नक्कीच त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला दिसतील.